नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. MHT CETची परीक्षा झाली, रिझल्ट लागला, रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालं. आता सगळ्यांच्या पोटात एकच गोळा आलाय, मेरिट लिस्टचा. आणि त्यातही दोन दोन लिस्ट, एक प्रोव्हिजनल आणि एक फायनल. अरे देवा, हे काय नवीन प्रकरण आहे? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय आणि फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय? यात फरक काय असतो? माझा रँक बदलणार का? वाढणार की कमी होणार? थांबा, जास्त लोड घेऊ नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोव्हिजनल आणि फायनल मेरिट लिस्टचा हा सगळा गोंधळ अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. स्क्रीनवर बघा. इथे तुम्हाला दोन डॉक्युमेंट्स दिसत आहेत. एक आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि दुसरी आहे फायनल मेरिट लिस्ट. हे मागच्या वर्षीच्या एका विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट्स आहेत, जेणेकरून तुम्हाला सगळं व्यवस्थित समजेल. तर सगळ्यात आधी येते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. नावातच सगळं आहे. प्रोव्हिजनल म्हणजे तात्पुरती. ही एक कच्ची यादी आहे जी तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीच्या आधारावर बनवली जाते. या लिस्टमध्ये काय काय असतं? तुमचं नाव, जन्मतारीख, कॅटेगरी, तुमचे CET, JEE आणि 12वीचे मार्क्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा रँक. पण इथे एकच रँक नसतो. इथे रँकांची जत्रा भरलेली असते. एक, स्टेट जनरल मेरिट नंबर म्हणजेच SML. हा सगळ्यात महत्त्वाचा रँक आहे. हा तुमचा अख्ख्या महाराष्ट्रातला नंबर आहे. तुमचं ॲडमिशन याच रँकवर जास्त अवलंबून असतं. 2. युनिव्हर्सिटी रँक. तुमच्या युनिव्हर्सिटी एरियामध्ये, उदाहरणार्थ मुंबई, पुणे, नागपूर, कितवा नंबर आहे हे इथे दिसतं. 3. कॅटेगरी रँक. जर तुम्ही CSC, ST, OBC किंवा दुसऱ्या कोणत्याही कॅटेगरीमधून असाल तर त्या कॅटेगरीमध्ये तुमचा कितवा नंबर आहे हे इथे कळतं. 4. ऑल इंडिया रँक. जे विद्यार्थी JEE मेनच्या बेसिसवर अप्लाय करतात त्यांच्यासाठी हा रँक असतो. 5. TFWS रँक. जर तुम्ही TFWS स्कीमसाठी अप्लाय केला असेल तर त्याचा वेगळा रँक येतो. थोडक्यात, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही तुमच्या ॲडमिशनच्या कुंडलीची एक कच्ची प्रत आहे. आता या कच्च्या प्रतीनंतर येतो एक महत्त्वाचा टप्पा, म्हणजेच ग्रीव्हन्स पिरियड, म्हणजेच तक्रार निवारण कालावधी. समजा तुम्ही फॉर्म भरताना तुमच्या नावाचं स्पेलिंग चुकलं असेल किंवा चुकून कॅटेगरी ओपनऐवजी EWS टाकली असेल किंवा तुमच्या CETच्या मार्कांमध्ये काहीतरी गडबड दिसत असेल तर हीच ती वेळ आहे चूक सुधारायची. CET सेल तुम्हाला एक संधी देतं की तुम्ही तुमच्या अर्जातल्या चुका दुरुस्त करू शकता. आणि इथेच खरा खेळ होतो. अनेक विद्यार्थी या काळात आपल्या चुका सुधारतात. समजा एखाद्या विद्यार्थ्याने आधी रजिस्ट्रेशन करताना आउटसाईड महाराष्ट्र स्टेट म्हणून नोंदणी केली, पण नंतर ग्रीव्हन्समध्ये त्याने महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट सादर केलं, तर तो आता महाराष्ट्र स्टेटचा कॅन्डिडेट बनतो. कोणीतरी आपली कॅटेगरी बदलतं. या सगळ्या बदलांमुळे काय होतं? बरोबर, मेरिट लिस्टमध्ये थोडी उलथापालथ होते. आणि या सगळ्या सुधारणानंतर जी लिस्ट मागते ती असते फायनल मेरिट लिस्ट. आता दुसरा डॉक्युमेंटकडे बघा. ही आहे फायनल मेरिट लिस्ट. जर तुम्ही नीट बघितलं तर प्रोव्हिजनल लिस्टमध्ये या विद्यार्थ्याचा स्टेट जनरल मेरिट रँक म्हणजेच SML होता 58,452 आणि फायनल लिस्टमध्ये तो झाला 58,637. म्हणजे रँक थोडा वाढला. आता तुम्ही म्हणाल, अरे देवा, माझा रँक वाढला म्हणजे वाईट झालं का? थांबा, घाबरू नका. आसमान से गिरा खजूर में अटका अशी काही अवस्था होत नाही. रँकमध्ये थोडाफार बदल होतोच, पण सहसा तो खूप मोठा नसतो. काही 100 रँकचा फरक पडू शकतो. त्यामुळे घाबरून जायचं काहीच कारण नाही. फायनल मेरिट लिस्ट ही तुमची अंतिम आणि पक्की कुंडली आहे. या रँकच्या आधारावरच तुमची संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप राऊंड होणार आहेत. यात आता कोणताही बदल होत नाही. चला, इथपर्यंत तर सगळं क्लिअर झालं. प्रोव्हिजनल म्हणजे कच्ची लिस्ट, फायनल म्हणजे पक्की लिस्ट. पण आता खरा प्रश्न तर पुढे आहे. फायनल मेरिट लिस्ट आली, तुमचा फायनल रँक तुम्हाला कळला. पण या रँकवर मला कोणतं बेस्ट कॉलेज मिळणार? CS घेऊ की IT? माझ्या घराजवळचं कॉलेज घेऊ की टॉपचं? इथे सगळ्यांची गाडी अडकते. काका म्हणतात कम्प्युटर सायन्सला स्कोप आहे. मित्र म्हणतो माझ्या कॉलेजला एक खूप मजा आहे. आणि तुम्ही डोक्याला हात लावून बसता की नक्की करू तरी काय? थांबा, तुमची ही इकडे आड तिकडे विहीरवाली अवस्था होऊ नये म्हणूनच टेस्टवायझर तुमची मदत करायला तयार आहे. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आले आहोत पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्ट. सेवा. तुम्हाला फक्त testwizer.com या आमच्या वेबसाईटवर जायचं आहे. तिथे तुम्हाला एक फॉर्म दिसेल. त्यामध्ये तुम्हाला तुमच्या फायनल मेरिट रँक, तुमची कॅटेगरी, तुम्हाला कोणती ब्रँच हवी आहे आणि तुमचं आवडतं शहर यांसारखी माहिती भरायची आहे. त्यानंतर आमचे एक्सपर्ट्स तुमच्या माहितीचं विश्लेषण करून तुमच्या रँकनुसार तुम्हाला कोणती कॉलेजेस मिळू शकतात याची एक परफेक्ट आणि पर्सनलाइज्ड लिस्ट बनवून थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर पाठवतील. म्हणजे कोणताही गोंधळ नाही, कोणताही टेन्शन नाही. तुम्हाला तुमच्या ॲडमिशनसाठी एक क्लिअर कट मार्ग मिळेल. त्यामुळे आत्ताच testwizer.comला भेट द्या आणि तुमच्या स्वप्नातल्या कॉलेजच्या दिशेने पहिला पाऊल टाका. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर मित्रांनो,
आशा आहे की प्रोव्हिजनल आणि फायनल मेरिट लिस्टमधला फरक तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. घाबरू नका, शांत डोक्याने प्रोसेसला सामोरे जा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या त्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा जे ॲडमिशनच्या टेन्शनमध्ये आहेत. आणि हो, टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या ॲडमिशन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. www.testvisor.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.